कधी-कधी मला प्रश्न पडतो, की आपण खरंच आयुष्य जगतोय का? बघा ना, बऱ्याचदा आपल्याला नैराश्याला सामोरं जावं लागतं. जवळपास आपण त्याच भावनांमध्ये अडकून पडलेले असतो. दमल्यासारखं वाटतं, थकवा आल्यासारखं वाटतं, एकाच ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं किंवा त्याच गोष्टींमध्ये गुरफटल्यासारखं वाटतं. आपलं जगणं निरर्थक आहे. आपण हे काय करतोय? आपल्यासोबत असं का घडतंय? अशा भावना मनात येतात. भरपूर चिडचिड होते. आत्महत्या करण्याचे विचार मनात येतात. ठीक आहे, हे सगळं मनात येतंय, हा सगळा त्रास होतोय. पण हे सगळं कधीपर्यंत चालणार? हे थांबायला नको? किंवा हे थांबण्यासाठी आपण काय करतोय? जगण्यासाठी आपण काय करतोय? नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या भाषेमध्ये बोलत असतो. जगावं कसं याची व्याख्या सतत बदलत राहते. सतत काहीतरी नवीन घडत राहतं आणि त्यानुसार स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदललो नाही, तर आपण त्याच चक्रामध्ये अडकलोय की काय असं आपल्याला वाटायला लागतं किंवा आपलं जगणं आपल्याला अर्थहीन वाटायला लागतं. आपण चुकीच्या वाटेवर आहोत का? आपलं नेमकं काय चुकतंय? आपल्या आयुष्यात गोंधळ आहे, पण तो कसला गोंधळ आहे? का आपल्याला सरळ, साधं, सोप्पं आयुष्य जगता येत नाहीये? हा विचार करता करता आपण अनेक गोष्टी बदलायला लागतो. अनेकदा असं वागायला लागतं, की आपल्या हातून बऱ्याच चुका होऊन जातात. पण त्या झालेल्या चुका सुधारणं म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्य जगणं, नाही का? आपल्याला समजलंय, की आपण काहीतरी चुकलोय. आपल्यामुळे कोणाला तरी त्रास झालाय. आता ते झालेली चूक सुधारण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना? किंवा जर आपल्यामुळे आपल्यालाच त्रास होतोय, आपल्या विचारांमुळे किंवा आपल्या वागण्यामुळे आपल्या स्वतःला त्रास होतोय, आपली प्रगती होऊ शकत नाहीये, आपण तिथेच गुरफटलेले आहोत, आपण स्वतः वेगळं काहीच करत नाही आहोत. मग आत्ता तरी आपण बदललं पाहिजे. आपलं काहीतरी ध्येय असलं पाहिजे. आपले काहीतरी विचार असले पाहिजेत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे. ही एक गोष्ट जरी आपण पाळली ना, तरी देखील आपल्या जगण्याला अर्थ यायला लागेल. आपली सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते, नाही का? आपल्या मनामध्ये खूप विचार असतात किंवा कधीतरी काहीतरी आपण विचार करून ठेवलेला असतो स्वतःसाठी, की मी कधीतरी सायकल चालवेन, मी कधीतरी झाडं लावेन, मी कधीतरी हा सिनेमा बघेन, मी कधीतरी हे करेन, मी कधीतरी ते करेन. ते कधीतरी आता आणूयात आपल्या जीवनामध्ये. रोज 5 मिनिटांची अशी गोष्ट करूयात, जी आपल्या लिस्टमध्ये होती, आपल्या विचारांमध्ये होती, पण आपण करू शकत नव्हतो. अशा 5-5 मिनिटांच्या गोष्टी रोज आपण करायला लागलोत, तर आपली थॉट प्रोसेस बदलेल. आपल्या मनाला विचार करण्यासाठी वेगळ्या गोष्टी मिळतील. जर आपल्या घरी कोणीतरी पाहुणे आले किंवा एखादा कार्यक्रम असेल, तर आपण किती छान तो एन्जॉय करतो. आपल्याला अतिविचार करायला वेळच नाही मिळत. पण ज्यावेळेला सरळ रुटीन चालू असतं, आपली दिनचर्या चालू असते, त्यावेळेला मात्र आपण अतिविचार करतो, आळस करतो. आपण उठत नाही, वेळच्या वेळी कामं करत नाही, स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. कारण आपलं मोटिव्ह नाहीये ना ते, की आपल्याला स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. घरामध्ये एखादं लग्नकार्य असेल किंवा एखादी पूजा असेल, तर ती पूजा शेवटपर्यंत छान व्हावी, लग्न छान व्हावं, हे एक आपलं ध्येय असतं आणि त्याच्या मागे आपण पछाडल्यासारखे लागलेलो असतो. आपण स्वतःची छान तयारी करतो, कारण आपल्याला छान दिसायचं असतं. अगदी त्याच पद्धतीने रोजच्या जीवनामध्ये पण काहीतरी छोटी-छोटी ध्येय असली पाहिजेत, ज्या ध्येयांच्या मागे आपण पछाडल्यासारखे लागू ना आणि मग तिथे चालू होईल खऱ्या अर्थाने जगणं. जे काही आहे, जसं आहे, त्यामध्ये मी ही गोष्ट माझ्यासाठी का होईना करणार. हा एक अट्टहास आपल्या जगण्यामध्ये अर्थ घेऊन येईल. असेल बऱ्याचदा आयुष्य अन्यायकारक. वाटत असेल आपल्याला तसं किंवा कदाचित असेलही. पण 100% अन्यायकारक आयुष्य जर वाटत असेल, तर त्यातलं 90% हे आपणच बनवलेलं असतं. एखाद्या वेळेला वाईट वाटणं, त्रास होणं, काहीतरी आठवणं आणि खूप जास्त त्रास होऊन सगळं सोडून निघून जावंसं वाटणं होऊ शकतं. प्रत्येकाला होऊ शकतं आणि हे खूप नैसर्गिक आहे. पण त्याच भावनेमध्ये राहणं हे चुकीचं आहे. अन्यायकारक वाटणारं आयुष्य आपल्याला काय काय देऊन गेलंय याकडे देखील बघूयात.
त्याची स्वतःला आठवण करून देऊयात. प्रयत्न करत राहूयात ना. फक्त वाईट साईट बोलणं, वाईट साईट आठवणी आठवणं इथपर्यंतच न थांबता त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नही करूयात. त्याच्या जोडीला प्रयत्नही केलेच पाहिजेत. माणसाचं मनच तसं बनलेलं आहे, की त्याला चांगल्याऐवजी फक्त वाईटच दिसतं. पण त्याला बदलण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. आणि म्हणून आता थोडे प्रयत्न चांगल्या गोष्टी पाहण्याकडे करूयात. कृतज्ञता व्यक्त करण्याकडे करूयात. आपल्याला असं वाटतं, की आपण इतरांकडे बघतोय आणि तुलना करतोय. पण इतर लोकही आपल्याकडे बघून तुलना करत असतात. प्रत्येकच जण प्रत्येकाकडे पाहून तुलना करतोय. कारण कोणीच स्वतःकडे जे आहे त्यामध्ये आनंदी नाहीये किंवा कोणाला याची कल्पनाच नाहीये, की आपल्याकडे जे आहे ते खरंच इतरांकडे नाहीये. ह्या जगात एकही व्यक्ती अशी नाही, की जिच्याकडे आनंद माणण्यासारखं काहीच नाही. फक्त आपला दृष्टिकोन तसा निर्माण व्हायला पाहिजे. आपल्याला आपल्यासारखंच समोरच्याने वागावं असं वाटतं. पण तसं होणार नाही. प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन आहे. प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. आपण बघताना काय बघतोय, हे आपल्या हातात आहे. जर आपण फक्त वाईटच पाहत राहिलो, तर आपण वरून कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, तरीही तसं होऊ शकत नाही. एकदा विचारूयात स्वतःला, जितके आनंदी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तितके आपण आहोत का? आयुष्यात आपल्यावर अन्याय होतोय, बऱ्याचदा होतोय. पण त्या झोनमधून बाहेर पडण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यावर अन्याय होणं कदाचित चालू शकेल, पण आपल्यामुळे इतरांवर जर अन्याय होत असेल, तर हे खूप चुकीचं आहे. आपण कितीही यशस्वी असलो, तरी देखील खऱ्या अर्थानं जगणं प्रत्येकालाच शक्य नाहीये. खऱ्या अर्थानं जगण्यासाठी आपल्याला वर्तमानात राहायला शिकावं लागेल. आत्ताच्या क्षणी आपण ज्या गोष्टी करतोय, त्या गोष्टींकडं लक्ष केंद्रित करणं, स्वतःला त्या गोष्टींमध्ये रमवणं आणि आजूबाजूला, मागे, पुढे, भूतकाळामध्ये, भविष्यामध्ये जे काही चालू असेल, त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून फक्त आता समोर जे आहे, ते जगता येणं म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं. आपल्याकडे जे आहे ते टिकवता येणं कधीच शक्य नसतं. बदल हे प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. आपल्याला काय टिकवता येतं? तर आपला प्रामाणिकपणा, आपलं आयुष्य जगण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न, आपल्या आयुष्यातली आपली तत्त्वं, आपण स्वतःकडे कोणत्या नजरेने पाहतो, आपण आयुष्यामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे, ज्यावेळेला आपण स्वतःच्या नजरेमध्ये पाहू, त्यावेळेला आपल्याला आपला अभिमान वाटला पाहिजे. त्यासाठी खूप मोठं काही करायची गरज नाहीये. पण रोजच्या जीवनामध्ये जर आपण आनंदी, शांत आणि प्रामाणिक जगू शकलो, तर नक्कीच आपल्याला आपल्या नजरेमध्ये पाहताना आपला स्वतःचा अभिमान वाटू शकेल. आपण इतरांच्या नजरेत कसे दिसतोय? आपलं वजन किती असायला पाहिजे? लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतायत? आपण सतत इतरांना स्वतःला सिद्ध करतोय का? हे सगळं आता आपण थांबवलं पाहिजे. कारण या सगळ्यामुळे कधीच आपण आनंदी नाही राहू शकणार. त्याचबरोबर यामध्ये आपण कधीच आयुष्य जगूच शकणार नाही. आयुष्याचा आनंदच नाही घेऊ शकणार. आपल्याला आपल्या जीवनातलं सौंदर्य टिपता यायला पाहिजे. आपल्याबद्दल स्वतःला बोलता यायला पाहिजे. आपण कोण आहोत? आपण कशा पद्धतीने आयुष्य जगतोय? आपण काय करतोय? आपल्यामुळे कोणाला मदत होतीये का? या सगळ्या गोष्टींचा आढावा जर आपण घेत असू, तर नक्कीच आपल्यामध्ये सुधारणा होत जाणार आहे. हां, आपल्यात सुधारणा करायची आहे म्हणजे आपण वाईट आहोत का? तर नाही. पण आपल्यामध्ये सुधारणा करत राहणं म्हणजे स्वतःची प्रगती करून घेणं. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामधले, स्वतःच्या वागण्यामधले छोटे-छोटे बदल वेळेला गरजेचे असतात आणि ते केलेच पाहिजेत. म्हणून आता स्वतःकडे, स्वतःच्या बदलांकडे लक्ष देऊयात. स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष देऊयात आणि खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला सुरुवात करूयात. अपयश येईल कदाचित, पण प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. प्रयत्न केल्यानं कधी ना कधी आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. पण आपण बऱ्याचदा प्रयत्न न करता फक्त विचार करत राहतो आणि मग तिथं आपलं चुकतं. हा जो सगळा गोंधळ आहे, हा विचारांचा आहे ना. लोक काय म्हणतील? मी कशी दिसतीये? मला काय केलं पाहिजे? त्यांना काय वाटतंय माझ्याबद्दल? या अशा गोष्टींमुळे आपण कधीच मनाप्रमाणे नाही जगू शकत.
काही वेळेला नाही म्हणणं, काही वेळेला बेधडकपणे सगळं झोकून देऊन मदत करणं. अशा दोन्हीही भूमिका आपल्याला पार पाडता आल्या पाहिजेत. बऱ्याचदा गरज असते मदतीची, त्यावेळेला आपण करतोच की. पण बऱ्याचदा गरज नाही म्हणण्याची देखील असते. स्वतःकडे लक्ष देण्याची देखील असते. स्वतःसाठी छोट्या-छोट्या गोष्टी करून बघा. स्वतःसाठी बाजारातून एखादा गजरा आणून बघा. 2 दिवस तो घरामध्ये फ्रेश राहतो. त्याचा सुवास सतत आपल्या सोबत राहतो आणि आपल्याला किती फ्रेश वाटतं याचा आढावा घेऊन बघा. दारामध्ये झाड असतील, तर त्या झाडांच्या फुलांचा गजरा करा. बघा, स्वतःला वेळ दिल्यामुळे, स्वतःसाठी काहीतरी केल्यामुळे आपल्याला खूप जास्त आत्मविश्वासाने भरून आल्यासारखं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलेलं आहे. एकटं असलो तरीही दुर्लक्ष न करता स्वतःसाठी भरभरून जगायचं. त्यामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो. आत्मविश्वास निर्माण व्हायला लागतो आणि जगणं छान वाटायला लागतं, आनंद द्यायला लागतं. निराश वाटणारं, उदास वाटणारं हे जे जगणं आहे ना, हेच आपल्याला छळतंय आणि त्याचं कारण फक्त आपण आहोत. आपल्याला वाटतंय की आपण खूप बिझी आहोत, पण आपण नाही आहोत बिझी. आपण जे करतोय ना, त्यातून आपल्याला फक्त आणि फक्त त्रास होतोय. फक्त वरवर जगत राहणं म्हणजे बिझी असणं नाही. शांत बसणं, स्वतःकडे, स्वतःच्या विचारांकडे लक्ष केंद्रित करणं आणि वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करत आयुष्य जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं बिझी असणं. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.